श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत देवपूजा। देवपूजा ही एक घरातील काम असे म्हणून उरकून टाकायची गोष्ट नाही। ती आपण करतो ती म्हणजे मनशांतीसाठी, आणि देवपूजा करताना नियमांना धरून केली तरच त्याचे फळ अधिक मिळते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया देवपूजा करतानाचे नियम। त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आपण दररोज एक उपचार म्हणून करत असलेली देवपूजा ही भगवंतासाठी नसून आपल्यासाठी असते हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे। पूजा हे देवाची येद्वारी उभा क्षणभरी राहण्याचे निमित्त असते। जीव आणि शिवाचा संवाद असतो। पूजा करताना मन एकाग्र होणे अभिप्रेत असते। त्यामुळे मनापासून वाहिलेले एक बिल्वपत्र किंवा फूलसुद्धा भगवंतापर्यंत पोहोचावे। आपण अर्पण केलेला नैवेद्य त्याने ग्रहण करावा अशी त्यामागील मुख्य भावना असायला हवी। मात्र प्रत्यक्षात घडते काही वेगळेच। पूजा कोण करणार यावरून नवरा बायकोमध्ये वाद होत असतात, कारण तेवढ्यापुरताही त्यांच्याजवळ वेळ नसतो। धुसफुसत दोघांपैकी एक जण पूजा उरकून घेतो। पूर्वी हे काम घरातले ज्येष्ठ आत्मीयतेने करत असत आणि नातवंड त्यांच्याबरोबर बसून पूजाविधी शिकून घेत असत। परंतु आता तसे होत नाही। ज्या आत्मा रामाशी आपला दिवसभरातून क्षणभरही संवाद घडत नाही, त्याने आपल्याला संकटात धावून यावे अशी अवाजवी अपेक्षा मात्र बाळगली जाते, आणि त्याने हाक ऐकली नाही की आपण त्यालाच दोषी ठरवतो। त्यासाठी अगोदरच या चुका टाळा आणि मनोभावे देवपूजा करायला सुरुवात करा। देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये। पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करा। जप करताना एका जागी आसन घालून त्यावर शांत बसून करावा। जप माळ धरलेल्या हातावर गोमुखी धरावी, म्हणजे जप किती बाकी आहे यावर वारंवार लक्ष जात नाही। मेरुमणी येईपर्यंत जप पूर्ण होतो। जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करा आणि त्या जागेवर बसतो तिथेही भूमिस्पर्श करून नमस्कार करा। देवपूजेत तुळशीचे स्थान महत्त्वाचे असले तरीही द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या आणि रविवार या दिवशी तुळशीची पाने खोडू नयेत। तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये, तो स्वतंत्रपणे वेगळा लावा। शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी घालून प्रदक्षिणा माराव्यात। तसे करणे शुभ मानले जाते। देवपूजेत यज्ञविधीत पांढरे तीळ नाही तर काळ्या तिळांचा वापर करावा। कोणत्याही धार्मिक प्रसंगी दान दक्षिणा उजव्या हाताने द्यावी। शंकराला बेल, गणपतीला दुर्वा, विष्णूला तुळस, लक्ष्मीला कमळ असे त्या देवतेला जे पुष्पप्रिय आहे ते अर्पण करा। महाशिवरात्रीचा दिवस वगळता अन्य कोणत्याही दिवशी महादेवाला कुंकू वाहू नये। देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य झाल्यावर ते घाणीत किंवा गढूळ पाण्यात टाकून न देता बागेतील रोपांना खत म्हणून घाला आणि पुनर्वापरात आणा। पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असावे। आपल्या हाताच्या डाव्या बाजूला धूप दीप उदबत्ती ठेवा आणि उजव्या बाजूला आरतीचे तबक ठेवा। देवपूजेत तासनतास घालवणे शास्त्रालाही अभिप्रेत नाही, परंतु जेवढे देवाचे नामस्मरण आपण करतो ते एका जागेवर बसून मंत्रमुग्ध होऊन करावा, हाच पूजेचा मुख्य हेतू आहे। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।